हा एक क्वेश्चन आहे फॅक्टरायझेशनचा रूटचा. रूट म्हणलं की सोडून देतात, पण या ठिकाणी त्याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. बघा 3 2 जा 6 रूट 6 येते टोपीवर आणि ते येते पॉझिटिव्ह 6 चे असे फॅक्टर ज्यांचं प्लस असल्यामुळे ऍडिशन टू रूट 6 यायला पाहिजे. आता 6 ला रूट मध्ये कसं बदलायचं, तर एक 6 जो आहे ना तो 2 रूट 6 घेऊन बसलाय. मी तुम्हाला शिकवलं होतं मागे. रूट इंटू रूट, रूट कॅन्सल, एक रूट 6 आणि एक रूट 6 या दोघांचं मल्टिप्लिकेशन ऑफ 6 येते आणि एक आणि एक 2 रूट 6 होतात. मधल्याचं चिन्ह दोघाला द्यायचं, मायनस मायनस. आपण जर या ठिकाणी ऍडिशन केलं तर बघा 3x² मायनस रूट 6x मायनस रूट 6x प्लस 2 इज इक्वल टू 0. आता जर नीट बघितलं आपण तर झूम करा त्याला, पण आपल्याला कॉमन काही दिसत नाहीये. पण आता कॉमन दिसण्यासाठी त्याला रूट मध्ये सगळ्यालाच रूट मध्ये आपण कन्वर्ट करूया. कसं करायचं बघा, आपल्याला एका 3 मध्ये दोनदा रूट 3 दिसायलेत. रूट 3 एक्स स्क्वेअर दिसायले का? या 6 मध्ये रूट 3 आणि रूट 2 दिसायला लागले. 3 2 जा 6 दिसायले का? परत ह्याच्यामध्ये सुद्धा रूट 3 आणि रूट 2 असं दिसायले रूट 6 मध्ये. परत ह्या शेवटीच्या रूट 2 मध्ये रूट 2 आणि रूट 2 दोनदा दिसायले इज इक्वल टू 0. आता एक स्टेप वाढले तर वाढू द्या, पण आपल्याला कळते तर. आता याच्यामधून कॉमन काढण्यासाठी आपल्याला 2 2 चे गट. बघा आता वरी आपल्याला कॉमन दिसत नव्हतं, आता इथं दिसायला लागले. काय तर आता इथं रूट 3 दिसायले आणि एक्स आणि एक्स पण दिसायले. तर रूट 3 एक्स कॉमन काढूया आपण, मध्ये राहते रूट 3 एक्स स्क्वेअरचं एक्स राहते मायनस रूट 2. आता इथं जर आपण बघितलं तर रूट 2 दिसायले आपल्याला कॉमन, त्याला काढा बाजूला. रूट 2 जर कॉमन काढलं तर मग मागचाच ब्रॅकेट पुढे येते, जास्त विचार करायचा नाही. तुम्हाला मी सांगितले ना मागचाच ब्रॅकेट पुढे येते असते. रूट 3 एक्स मायनस रूट 2 ह्या दोन ब्रॅकेट पैकी एक ब्रॅकेट लिहायचा आणि उरलेल्या एका ब्रॅकेट मध्ये कोंबा रूट 3 एक्स मायनस रूट 2 इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी बघा आता प्रत्येक ब्रॅकेटला 0 लावा. रूट 3 एक्स मायनस रूट 2 इज इक्वल टू 0 और रूट 3 एक्स मायनस रूट 2 इज इक्वल टू 0. सोपं सांगतो बघा. एक्स इज इक्वल टू तुम्हाला फाइंड करायचे, मायनसचा तिकडे गेल्यावर प्लस आणि इंटूचा तिकडे गेल्यावर डिव्हिजन. और तेच एक्स इज इक्वल टू मायनसचा तिकडे गेल्यावर प्लस रूट 2 आणि इंटूचा अपॉन मध्ये गेल्यावर डिव्हिजन. ओके, म्हणजे असे दोन व्हॅल्यू या ठिकाणी येतात. एवढंच मला सांगा या ठिकाणी की बाबा दोन व्हॅल्यू सेम का आलेल्या आहेत.